नागोठणे परिसरातील बाळसई गावात एका रात्रीत घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी ग्रामदैवत श्री बेलजाई मातेच्या मंदिरासह तब्बल 9 बंद घरांना लक्ष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बाळसई गावात शिरकाव केला. चोरट्यांनी थेट ग्रामदैवत श्री बेलजाई मातेच्या मंदिरात चोरी करत देवीच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, नथ आणि दानपेटीतील 8 ते 10 हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे पोलिसांना पुरावे मिळू नयेत म्हणून चोरट्यांनी चक्क मंदिरातील संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणाच पळवून नेली आहे. केवळ मंदिरच नव्हे तर गावातील अन्य 8 बंद घरांवरही या चोरट्यांनी डल्ला मारलाय. विशेष म्हणजे यातील बहुतांश घरमालक हे कामानिमित्त बाहेरगावी राहत असल्याने त्यांच्या घरातील नेमका ऐवज किती लुटला गेला याचा तपास अजूनही सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात एकाच रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात घरफोडी झाल्याने बाळसई गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आपण बघतो इथे ग्रामस्थांचे अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊया. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं असं आहे का माझं वय 80 आहे. आता 80 वर्षामध्ये अशी कधी या गावामध्ये घटना घडलेली नाही. ही माझ्या ह्याच्याप्रमाणे पहिल्यांदाच अशी एवढी म्हणजे मंदिरामध्ये चोरी होण्याची पहिली घटना आहे. तर आमचं कसं आहे, देवस्थान जागृत आहे. आता काय घडलं असेल आणि काय चोरांनी केलं असेल ते आम्हाला कल्पना नाही. आजच्या बाबतीत बघायला पाहायला गेलो तर सकाळी 7च्या संध्याकाळी काल 6 वाजता देवाबती करून गेल्यानंतर आम्ही रात्री रात्री पाऊस भरपूर पडत होता. सकाळी गावाला उजाळल्यानंतर पोलीस पाटलांचा मला फोन आला. गावामध्ये आपल्या चोरी झालेल्या काही घरं जे बाहेर आहेत त्यांची घरं फोडली आहेत. नंतर पोलीस पाटील, मी, मंगेश जाधव, किशोर पाटेकर, सचिन भोसले असे आम्ही फिरलो त्या घरांच्या मधनं. नमस्कार. आपण इथे बघतोय सुरेश शिंगारे जे वरिष्ठ नागरिक या गावातले आहेत, प्रमुख आहेत, आणि त्यांच्याकडनं आपण थोडीशी माहिती घेऊया कशा पद्धतीने हे सर्व चाललेलं आहे. आपण बघतोय की आपल्या या म्हणजे नागोठणे विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरून नोंदी येत आहेत आणि चोऱ्यांचे प्रमाण आपण बघतो की मोठ्या प्रमाणात वाढते. आपण अनेक वेळा चोऱ्यांच्या या संदर्भात अजून बातम्या केलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊया. काय वाटतं त्यांना या संदर्भात काय केलं पाहिजे? आता आम्ही गावामध्ये जे चटई विकायला येतात काही लोक खुर्च्या विकायला येतात, तर अशा लोकांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न पण करतो. पण काही ज्या बाई माणसं आहेत ते म्हणतात नको बोलू, पोलीस काय होईल, म्हणजे पोलीस घाबरून करून ते लोक बोलून देत नाही. त्यामुळे ते त्याला रान मोकळा फिरल्यामुळे ते फिरू शकतात आणि ते फिरतात. फिरताचं कारण काय, उद्याचं काय जास्त कमी झाला तर आम्हाला पोलीस पकडतील, माझ्या पोरांना पकडून येतील. त्यामुळे त्यांना कोण बोलत नाही. त्यामुळे ह्याच्यावर काहीतरी इलाज व्हायला पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे. उद्या आमच्याकडनं तो घातपात होता कामा नाही, कारण आम्ही कधी घातपात करणारी मंडळी नाही, पण त्या जोशात येतो तर माणूस घातपात पण करू शकतो. आज सकाळी 6च्या सुमारास आम्हाला गावामध्ये समजले की गावामध्ये घरफोड्या आणि चोरी झाली आहे. प्रथम आम्ही स्वप्नील पाटेकर यांच्या घरी गेला असता तिथे आम्हाला घर फोडलेलं दिसले आणि टाला वगैरे तोडलेला दिसला. त्यानंतर आम्ही गावात चौकशी केली असता किशोर पाटेकर आणि मंगेश जाधव आणि सुरेश शिंगारे यांच्याकडून समजले की गावात अजूनही घरं फोडलेली आहेत. तशी गावात आम्ही चौकशी केली आणि फिरून बघितलं तर गावातील जवळपास 9 घरे आणि एक आमचं बेलजाई मंदिर ते तोडण्यात आलं. सराईत गुन्हेगारांनी आमच्या मंदिरामधील एक गळ्यामध्ये असणारे आईच्या मंगलसूत्र, त्याच्यामध्ये जवळपास सोन्याचे 10-12 मणी आणि एक डाव असे लंपास केलं आहे. नाकामध्ये अजून एक नथनी होती, ती सुद्धा घेऊन गेलेली आहे. त्यानंतर दानपेटी वगैरे फोडण्यात आले. सराईत गुन्हेगारांनी आमच्या गावातील बरीचशी घरं, त्यानंतर चोरी चांदीच्या साखल्या आणि चांदीचे शिक्के वगैरे असे चोरी गेलेले आहे बाळसई गावातून. जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे. जनोदय.